So here is the chapter number 5, which is dedicated by 6 lectures from university, and in which we have discussed definition concept, interdisciplinary approach at ecology and cyanecology, species diversity with respect to the definition concept scope alpha beta gamma diversity, method of vegetation we are talking here. The point is going on is method of vegetation. So in this we have started our discussion with quadrat method. This one I will just highlight quadrat method. So the remaining are transect method, plotless method. So quadrat method, yesterday whatever I have discussed regarding quadrat method, I'm sure you must have understood everything regarding quadrat method. It is nothing but a quantitative analysis of plants which are present in particular area in given time. It is practical thing for which you have to go to that particular area. You need to visit that area. You need to count the number of plants by your eyes, either by doing practically by going that area, or you can do remote sensing also. So on that basis, I am sure you must have understood how you can plot the quadrat. On that basis, they have given some subtypes in quadrat method known as least quadrat method. What is least quadrat method? That is also I have told you, that is you will have to make the list of plants which are present in that quadrat. Another one is least count quadrat method. So what is least quadrat and least count quadrat method? So whenever you do just a list of the plants which are present in that area, it is least quadrat method. That's it. You are just making list. When you are making list but not counting the number of plants, that is qualitative estimation. तुम्ही फक्त झाडांची नावं काढताय. एखाद्या क्वाड्रेट मध्ये 50 झाड आहेत, पण तुम्हाला असं जाणवतंय काँग्रेसची झाडं त्याच्यामध्ये 49 आहेत आणि गवत 1 आहे. मग तुम्ही लिस्ट करताना काँग्रेस आणि गवत एवढंच केलंय, तुम्ही नंबर नाही लिहिलेला. आणि दुसरं आहे लिस्ट काउंट क्वाड्रेट मेथड. ह्याच्यामध्ये तुम्ही काय करताय, तुम्ही लिहिताय काँग्रेसची झाडं 49, गवत 1, तुम्ही तिथं नंबर आणताय, तुम्ही काउंट आणताय, म्हणजे लिस्ट काउंट क्वाड्रेट मेथड असं म्हणायचे. कळतंय का मी काय बोलतोय? प्लीज कमेंट मी वेदर यू आर अंडरस्टँडिंग और नॉट व्हॉट आय एम टॉकिंग हिअर. येस येस, थँक्यू थँक्यू. आता ह्याच्या पुढचं पहिलं लिस्ट करा, त्याला नंबर द्या, मग तुम्ही त्याला चार्ट मध्ये बसवा. तर त्याच्यामध्ये त्यांनी दिले चार्ट क्वाड्रेट. मग तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्या क्वाड्रेट कुठं कुठं टाकले होते त्याचा एक मॅप बनवायचा. तुम्हाला कॉलेजचा मॅप माहिती आहे आपल्या, त्या कॉलेजच्या मॅपला एक स्टँडर्ड समजून त्याच्यावरती कुठं कुठं क्वाड्रेट टाकले तिथं एरिया हायलाइटेड करायचंय. त्याप्रमाणे तुम्हाला काल आपण जसं म्हणलो होतं, मी दाखवलं होतं बघा तुम्हाला, तसा टेबल बनवायचंय. हे दिस इज ऑल रिगार्डिंग टॅब्युलेशन मेथड. म्हणजे टॅब्युलेशन करतो आपण जसं आपल्याला एखादी गोष्ट मांडायची असते ऑर्गनाइज पद्धतीने. तर ठीक आहे, याच्यासाठी आपण क्वाड्रेट मेथड मध्ये डेन्सिटी, अबंडन्स आणि फ्रिक्वेन्सी काढतो. डेन्सिटी, अबंडन्स, फ्रिक्वेन्सी काय आहे हे मागच्या लेक्चरला मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलेलं आहे. अबंडन्स अँड डेन्सिटी यांच्यामध्ये फरक आहे, तर तो आपल्याला प्रॅक्टिकल करताना अजून जास्त क्लिअर होईल ह्याची मला गॅरंटी आहे. पण तुम्हाला परीक्षेला लिहिण्यापुरतं जे अपेक्षित आहे ते मी सगळं सांगितलेलं आहे. आता आपण पुढे जाऊ. दुसरी जी मेथड आहे, मी आता परत एकदा सिलेबस दाखवतो, एक सेकंद द्या मला. येस, दिस इज आवर क्रेडिट नंबर 2, चॅप्टर नंबर 5. एकदम मोठं होते. हा, मेथड ऑफ व्हेजिटेशन सॅम्पलिंग. हिअर आय एम सेइंग वी आर गोइंग टू स्टडी अबाउट नाव दिस transect method. After that we will be discussing about plotless method. So what is transect method? Generally this is very simple type of vegetation study method as compared to the quadrant method असं मानलं जातं. Most simplest type of method with respect to the calculation and practical work. प्रॅक्टिकली आणि कॅल्क्युलेशन पॉइंट ऑफ व्ह्यूने क्वाड्रेट मेथड पेक्षा ही पद्धत सोपी आहे असं लोक मानतात. व्हाय? इन दिस टेक्निक व्हॉट वी आर डुईंग, क्वाड्रेट मेथड मध्ये काय करत होतो आपण, आठवा बरं. इन क्वाड्रेट मेथड जनरली आपण फोटो दाखवतो तुम्हाला मी, म्हणजे हायलाइट होईल. इन क्वाड्रेट मेथड वी जनरली अप्लाय दिस टाइप ऑफ स्क्वेअर. क्वाड्रेट चौकोनी आहे म्हणून त्याला क्वाड्रेट म्हणलेलं आहे. पण या ट्रान्सेक्ट मेथड मध्ये आपण काय करणार आहे,
ते तुम्हाला दाखवतो मी. ट्रान्सेक्ट मेथडमध्ये आपल्याला बाकी काय करायचं नाही, फक्त एक लाईन टाकायची. ती लाईन जी असते ती समजा इथून तुम्ही 500 मीटर टाका. हा, ट्रान्सेप्ट मध्ये सांगतो तुम्हाला मी. ट्रान्सेक्ट म्हणलं का मी? पण ट्रान्सेक्ट म्हणा. दुसरी जी मेथड आहे तुमची, त्या मेथड बद्दल बोलतोय मी. त्याच्यामध्ये तुम्हाला एक लाईन टाकायची. 100 मीटर टाका, 200 मीटर टाका, डिपेंड्स. 500 मीटर टाकले तरी चालेल, 1 किलोमीटरची टाकायची तर 1 किलोमीटरची टाका. लाईन टाकत असताना कुठं टाकायची? ती जंगल असेल, एखादं रान असेल, एखादा एरिया जिथं खूप झाडं आहेत, तुम्हाला त्या झाडांचं आयडेंटिफिकेशन आणि तुम्हाला नंबर काउंट करायचंय, त्या ठिकाणी ही लाईन टाकायची आहे. तर तुम्हाला इथं डॉट दिसतील, रेड डॉट दिसतील इकडे तिकडे. तर व्हॉट दिस रेड डॉट्स आर इंडिकेटिंग दॅट प्रेझेन्स ऑफ प्लांट फ्रॉम द डिस्टन्स ऑफ दॅट लाईन. म्हणजे काय? हे एक प्लांट आहे, इथं एक प्लांट आहे, हे पण एक प्लांट आहे. तर हे प्लांट्स आहेत आणि यांचा डिस्टन्स त्या सेंटरच्या लाईन पासून किती, हे फक्त त्यांनी त्या 20 मीटर, 4 मीटर, 3 मीटर अशा पद्धतीने दाखवलेलं आहे. तर आता तुमची जी लाईन काढलेली मध्ये, ही जी लाईन आहे मध्ये, ही लाईन आणि तुमच्या प्लांट मध्ये किती डिस्टन्स आहे हे तुम्हाला दाखवायचंय फक्त. दॅट्स इट. ट्रान्सेक्ट मेथड ही अत्यंत सोपी मेथड आहे आणि जनरली युज्ड इन इकोटोन रिजन. व्हॉट इज इकोटोन? What do we do in transect method? In transect method, we draw one line. The line either you can draw on the ground or you can hold a rope. दोरी पकडा किंवा तुम्ही पक्की मारा किंवा काहीतरी लाईन टाका. Once you draw a line on the ground, you just have to count the plant distance from the line as well as name of the plant. Once you do it, you will have to just count the number of plants which are of same species. In quadrate method, what we did, we applied one quadrate. In that quadrate, we did count how many different types of species are there and number of each species. असा आपण quadrate मध्ये करतो. In transect method, what we do, we draw one line and we are interested to see how many plants are present close to that line. त्या लाईनच्या जवळ कोणती कोणती झाडं आहेत. The distance of that plant from that line, we count that distance, name of plant and number of plants which are belonging to the same species. There will be a different types of species available around that line which you are going to draw. I'm sure this is not very difficult to understand. हे काय अवघड काहीतरी मी वेगळं सांगतो असं नाही. एक रेष मारायची, दोरी पकडा. इकडे एका मित्राला सांगत आम्हाला, ask your friend to hold the rope on the ground or tie the rope on the ground with the help of nail or something other instrument and go to the distance and start to count the plants which are present near to the one line. So here you have drawn just one line. This photograph will help you. You have drawn one line. This is line number 1. You will have to draw another line distance from previous line, distance of 100 meter. एवढं डिस्टन्स तुमच्यामध्ये दोन लाईन मध्ये पाहिजे. You will have to draw another line distance of 100 meter. एवढं डिस्टन्स राहील. इकडे तुम्ही एक लाईन टाकणार, इकडे लाईन टाका, इकडे लाईन टाका. आता या लाईन तुम्ही टाकणार आहात. You will have to count the number of plants which are present near to the line. आता समजा इथं एखादं प्लांट आहे, तुम्ही हायलाइट केलं, दिस इज द प्लांट सर. इथं एक लाईन आहे, दिस इज अनदर प्लांट. सो यू विल हॅव टू गो काउंटिंग द प्लांट्स इन दिस डायरेक्शन इन द प्रोग्रेस ऑफ लाईन. In every line you will have to count the number of plants in one direction only. म्हणजे इकडे गेलाय आणि इकडे आलाय परत असं नाही करायचं. या साईडला नाही, एकाच साईडला जात राहायचंय. आणि यू विल हॅव टू काउंट द नंबर ऑफ प्लांट्स विच आर प्रेझेंट नियर टू दॅट लाईन. जास्त काय करायचं नाही, एवढं काय अवघड नाही. फक्त लाईन टाकायच्यात रस्त्यावरती म्हणतोय, ग्राउंडवरती, आणि त्या एरियामध्ये किती प्लांट आहेत त्या लाईनच्या जवळ तेवढं शोधायचे. जास्त काही अवघड नाही याच्यामध्ये. सो देअर आर व्हेरियस सब टाइप्स कम्स अंडर ट्रान्सेक्ट मेथड. सब टाइप्स आहेत. कुठल्या कुठल्या सब टाइप्स आहेत त्यांनी काय सांगितलेले आहेत? पॉइंट ट्रान्सेक्ट, बेल्ट ट्रान्सेक्ट, लाईन ट्रान्सेक्ट. सो व्हॉट एव्हर वी आर डिस्कसिंग हिअर,
वॉज रिगार्डिंग लाईन ट्रान्सेक्ट. तुम्ही लाईन टाकलेली आहे फक्त. एक रोप घ्यायची आहे, एक दोरी घ्यायची आहे, ती दोरी किती जाड असणार आहे? आता ही वायर आहे, ही वायर किती जाड? ही वायर पण तुम्ही घेऊ शकता. हे झालं लाईन ट्रान्सेक्ट. पण ही वायर काळी आहे, तुम्हाला कळायचं नाही म्हणून तुम्ही पांढरी वायर घेऊ शकता. समथिंग विच विल हेल्प यू. त्याच्यामुळे अडचणी तयार नाही झाल्या पाहिजे, अजून काहीतरी फायदा होईल. हे झालं लाईनच्या मेथडने. आतापर्यंत जे काय मी बोललोय ते लाईन ट्रान्सेक्ट आहे. मग दुसरा काय प्रकार आहे तर बेल्ट ट्रान्सेक्ट. बेल्ट म्हणजे का तुम्ही कमरेला बेल्ट लावता. वी यूज बेल्ट. बेल्ट इज विच इज समथिंग थिक. सो व्हाईल डुईंग ट्रान्सेक्ट मेथड you will have to take a belt or something larger, thicker than a rope. काही पण जाड घ्या, but at least 10 मीटरची थिकनेस असलेला बेल्ट तुम्ही सिलेक्ट करायचं. मग तुम्ही आज म्हणसाल की काय आणू आता मी बेल्ट म्हणून? तर बेल्ट म्हणून काही आणायचं नाही. तुम्हाला 2 लाईनच्या मध्ये 10 मीटरचं डिस्टन्स फिक्स ठेवायचंय. सुरुवातीला काय बोललो होतो मी? नीट लक्ष देऊन ऐका, समजून घ्यायचा प्रयत्न करा. तुम्हाला एकदा समजलं तुम्हाला कळलं. लाईन ट्रान्सेक्ट मध्ये काय म्हणलं होतं की एका लाईनच्या कडेला कोणतं प्लांट आहे ते बघायचं. इथपर्यंत ठीक आहे? एका लाईनच्या कडेला कोणतं प्लांट आहे. बेल्ट ट्रान्सेक्ट मध्ये काय करतो आपण? 2 लाईन घेतो 10 मीटरच्या डिस्टन्सच्या. 10 मीटर डिस्टन्स म्हणजे 2 लाईन मध्ये 10 मीटर डिस्टन्स मस्ट बी देअर. Draw the lines parallel to each other with 10 meter distance at least and count the number of plants which are present in that belt. त्या बेल्ट मध्ये कुठले प्लांट आलेले आहेत. म्हणजे थोडक्यात क्वाड्रेट मध्ये आपण काय केलं होतं? स्क्वेअर तयार केला होता, क्वाड्रेट मेथड. पण याच्यामध्ये आपण स्क्वेअर नाही करत, एक पट्टाच घेतलेला आहे. रनिंग ट्रॅक असतात ना, पळण्याचे ट्रॅक मॅरेथॉन मध्ये, तसे ट्रॅक पाडलेले असतात. प्रत्येक ट्रॅक मधून एक माणूस पळतो. सेपरेट पळण्यासाठी ट्रॅक केलेले आहेत. Consider that you are going to arrange a track at least of distance 10 meter. Length किती पण असू दे त्याची. डिस्टन्स म्हणण्यापेक्षा at least of width of 10 meter. Length depends upon your efforts. तुम्ही 1 किलोमीटरचा घ्या, हाफ किलोमीटरचा घ्या, 10 किलोमीटर घ्या, 100 किलोमीटर घ्या, डिपेंड्स अपॉन यू फॉर स्टडी पर्टिक्युलर एरिया. सो व्हॉट एव्हर you are doing quadrant method or transect method, finally you will have to give the conclusion in calculations of frequency, density and abundance. quadrant method केली काय किंवा ट्रान्सेक्ट मेथड केली काय, तुम्हाला शेवटी उत्तर काढायचे फ्रिक्वेन्सी ऑफ प्लांट्स इन दॅट एरिया, डेन्सिटी ऑफ प्लांट्स इन दॅट एरिया अँड अबंडन्स ऑफ प्लांट्स इन दॅट एरिया. ओके. Quadrant method मध्ये we draw one quadrant which is square shaped. In transect method either you draw one line, count the number of plants which are near to that line. Okay. आणि belt transect मध्ये you draw 2 parallel lines, count the number of plants which are present inside 2 parallel lines. In that case, you are not going to count distance of that plant from left line and right line. You just are going to measure or count the number of plants which are present in that line. So tell me, तुमच्या डोक्यात आलंय का मी काय बोलतोय? Have you understood what I am trying to tell you here is regarding transect method? नसेल कळालं तर फील फ्री टू टेल मी दॅट सर नाही कळालं परत सांगा. आपला सिलेबस पळवायच्या मागं नाही लागत मी, फक्त आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांना समजावं ही माझी इच्छा आहे. तुम्ही मला सांगा येस सर गो अहेड, नो सर प्लीज रिपीट, और समथिंग एल्स यू वांट टू से यू कॅन से. सो I am keeping this book with me because there is vast information available sorry to talk on this topic. इतक्या गोष्टी सांगण्यासारख्या की ज्या तुम्हाला परीक्षेला उपयोगी नाही पडायच्या पण माहिती होतील, आनंद वाटेल म्हणून मी पुस्तक का ठेवलं इथं, तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे परीक्षेला जेवढं येईल तेवढं आपलं लिहिता आलं पाहिजे ना आपल्याला, बरोबर. म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये काय अडचण नाही. तुम्ही आता पुस्तक जर तुम्ही एकदा पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल. वन्स यू सी युअर बुक and if you try to read from book now you will get more information.
ओके, आता दोन मेथड सांगितलेत मी तुम्हाला, क्वाड्रेट मेथड अँड transect method. In transect method we have seen line transect method and belt transect method. So third method is different from these methods with respect to the area where we need to study vegetation. ह्या मेथड एरिया प्रमाणे व्हॅरी होतात. तुम्ही म्हणसाल सर जर क्वाड्रेट मेथड एवढी छान मेथड आहे मग कशाला ट्रान्सेक्ट मेथड करायची. तर ट्रान्सेक्ट मेथड इज जनरली ऍप्लिकेबल फॉर लार्ज लँडस्केप एरिया. मोठा एरिया जो असेल, जसं सवाना प्रदेश असतं, सवाना प्रदेश माहिती तुम्हाला, डिस्कवरीला पाहिलं असेल तुम्ही, गवताळ प्रदेश मोठे मोठे. सो इन दॅट एरिया एव्हरीथिंग लुक सिमिलर. तुम्ही इकडे बघितलं तरी तसंच दिसेल, इकडे बघितलं तरी तसंच, इकडे बघितलं तरी तसंच. तुम्ही म्हणसाल अरे काय याच्यामध्ये फरकच दिसत नाही, तर त्यावेळेस तुम्ही ते अप्लाय करू शकता लाईन ट्रान्सेक्ट मेथडने. आणि तिसरा म्हणजे सगळ्यात शेवटचा असा प्रकार आहे की अशा ठिकाणी आहेत आपल्या पृथ्वीवरती की तिथे तुम्ही जाऊ शकत नाही. फिजिकली यू कॅनॉट गो देअर. तुम्ही म्हणसाल मी जाणारच सर, असं कसं काय. सो देअर आर सेव्हरल एरियाज सच ॲज मार्शी प्लेसेस. मार्शी म्हणजे माहिती तुम्हाला दलदल. दलदल, हॅव यू हर्ड अबाउट मार्शी प्लेसेस? ऐकले असेल तुम्ही. दलदलीच्या वरती बरेचसे पिक्चर कार्यक्रम होऊन गेलेले आहेत आणि या घटना घडतात जंगलामध्ये आज पण. लक्षात येत नाही दलदल म्हणजे तिथं आपल्याला वाटतं जमीन आहे, पण तिथे गेल्यावर कळतं की हे अरे अवघड झालं, बाहेर येत नाही. जेवढा प्रयत्न करू आपण तेवढं खाली जातो. पण तुम्ही म्हणसाल मी तिथे जाऊन क्वाड्रेट टाकणार, तसला प्रकार करता येत नाही. काही ठिकाणं अशी आहेत की ज्या एकदम समुद्राच्या किनारी आहेत आणि मँग्रुव्ज जे प्लांट आपण बोललो होतो पाठीमागं, मँग्रुव्ज आठवते तुम्हाला, समुद्र किनारी असे वाढतात ती झाडं. दीज मँग्रुव्ज प्लांट्स व्हेअर यू कॅनॉट एंटर इनसाइड, मँग्रुव्ज फॉरेस्ट म्हणतात त्यांना. तर त्या ठिकाणी कसं काय अभ्यास करायचा? फॉर सच एरियाज, सच क्रिटिकल एरियाज, सच डेंजरस एरियाज वी अप्लाय प्लॉटलेस मेथड. प्लॉटलेस मेथड आपण तिथे अप्लाय करतो. मग आता याच्या शब्दातच सगळं आलं. प्लॉटलेस, कुठलाच प्लॉट नाही टाकायचा आपल्याला तिथं. मग इफ यू आर स्टडिंग अबाउट प्लॉटलेस मेथड, हाऊ यू आर गोइंग टू प्रेझेंट युअर डेटा. बरोबर ना. तुम्ही लाईन ट्रान्सेक्ट मध्ये डिस्टन्स ऑफ प्लांट फ्रॉम लाईन काउंट करताय. क्वाड्रेट मेथड मध्ये नंबर ऑफ डिफरंट प्लांट स्पीसीज विच आर प्रेझेंट इन दॅट क्वाड्रेट अँड नंबर ऑफ इच स्पीसीज इंडिव्हिज्युअल प्रेझेंट इन दॅट क्वाड्रेट यू आर गोइंग टू स्टडी. बट प्लॉटलेस मेथड मध्ये कसं स्टडी करणार तुम्ही? सो देअर दिस सिस्टीम, पहिली गोष्ट म्हणजे व्हाय दिस सिस्टीम इज देअर. दिस सिस्टीम इज देअर बिकॉज द एरिया विच आर डिफिकल्ट टू अनालाइज or area which are difficult to handle or visit, in that area only we generally apply plotless method. ह्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो तुम्हाला. कसं असतं, हे जरा एक्सेप्शनल टाईपच्या गोष्टी आहेत की प्लॉटलेस मेथड का वापरायची, कधी वापरायची, त्याच्या पाठीमागची तुम्हाला कारण सांगितली. तर इन प्लॉटलेस मेथड देर आर सेव्हरल टेक्निक्स टू स्टडी. मग आता तुम्हाला तिथं जाता येत नाहीये, मग तुम्ही काय करायचंय, यू कॅन यूज युअर ड्रोन्स. ड्रोन माहिती सगळ्यांना, लग्न आता प्रत्येकाच्या लग्नात ड्रोनची फॅशन झालेली आहे. यू कॅन यूज सॅटेलाइट और यू कॅन यूज बायनॉक्युलर. दुर्बीण वापरा, सॅटेलाइट वापरा, ड्रोन वापरा किंवा हाय क्वालिटी रिझोल्युशन कॅमेरा वापरा. हे झाले टूल्स. आलं लक्षात? तुम्ही तिथे जाऊ शकत नाही, मग तुम्हाला कसं काय बघता येईल, तर तुम्ही चांगले कॅमेरा घ्या, चांगला टेलिस्कोप सारखं एखादं मटेरियल घ्या किंवा सॅटेलाइटची मदत घ्या किंवा ड्रोन वापरा. आर यू विथ मी ऑर नॉट? ऐकताय का तुम्ही काय म्हणतोय मी? येस, थँक्यू. सो द एरिया वेअर यू कॅनॉट गो, यू हॅव टू सेंड ड्रोन और गुड कॅमेरा और टेलिस्कोप और समथिंग विच विल टेक फोटोग्राफ ऑफ दॅट एरिया आफ्टर गेटिंग इन्फॉर्मेशन फ्रॉम फोटोग्राफ्स और बाय टेलिस्कोप. तुम्ही एका ठिकाणी कुठेतरी मार्क करायचंय, उभं राहायचंय, तिथून बघायचंय, तिथूनच बघायचंय. एकदा इकडून बघितलं, एकदा तिकडून बघितलं, असं नाही करायचं. ह्यासाठी काही नियम त्यांना सांगायचे की लांबून बघताय तुम्ही तर एका ठिकाणून बघा. हा झाला पहिला रूल त्याचा. तुमच्या पुस्तकात भेटणार नाही तुम्हाला हे जे बोलतोय मी ते, बिकॉज इट इज समथिंग ऑन विच डिफरंट रेफरन्स बुक्स आर क्रिएटेड. मोठी मोठी पुस्तकं आहे. आता हे ट्रान्सेक्ट प्लॉटलेस मेथड तुमच्या बुकमध्ये एक पॅरेग्राफ मध्ये दिलेले. तर हे जे याच्यामध्ये लोकांचे PhD झालेले आहेत, मोठे मोठे प्रबंध हजार पानांचे लिहिलेले आहेत त्यांनी. तर मला काय सांगायचंय की एक इमॅजिन करा, जिथं जाता येत नाही तिथून काय करणार तुम्ही, तर लांबूनच बघणार ना. सो स्टँडिंग अवे फ्रॉम दॅट एरिया यू हॅव टू सिलेक्ट वन कॉमन पॉइंट फ्रॉम वेअर यू आर गोइंग टू सी दॅट पर्टिक्युलर एरिया.
झालं. आता तुमच्याकडे टूल आलेले आहेत, तुम्ही जागा निवडलेली उभे राहायची. मग तुम्ही काय करणार आहे, तर तुम्ही कुठले पण 2 प्लांट निवडायचे, त्यांच्यातलं डिस्टन्स काउंट करायचा प्रयत्न करायचे. आता डिस्टन्स आपल्यापासून लांब आहे 2 प्लांट, आणि इथून त्यांचं डिस्टन्स कसं काउंट करायचं. देअर आर सेव्हरल टेक्निक्स आर अवेलेबल where you need not to visit that area to count the distance. For example, तुम्हाला गुगल मॅप माहिती, फ्रॉम गुगल मॅप यू कॅन काउंट डिस्टन्स बिटवीन 2 विलेजेस. त्यासाठी तुम्हाला गाडीत बसून तिथपर्यंत जावं लागत नाही. सो लाईकवाईज देअर आर सेव्हरल GPS टूल्स आर अवेलेबल विच वी आर गोइंग टू यूज फॉर दिस पर्टिक्युलर पर्पज. तर याच्यामध्ये काय करायचंय, कुठले पण 2 इंडिव्हिज्युअल विच आर क्लोजेस्ट टू इच अदर, any 2 individuals which are closest to each other, त्यांचा ग्रुप करायचा आहे तुम्हाला. व्हॉट आय एम टेलिंग हिअर, इथं मी तुम्हाला काय सांगतोय, हाऊ वी स्टडी प्लॉटलेस मेथड. In previous 2 methods, we generally apply physical attributes there. We count physically in physical presence, but here something is different. Plotless method is very interesting. Here you have to find the closest individual. Plotless method is applicable especially for झुलॉजी फील्ड. झुलॉजीच्या लोकांसाठी ते अभ्यास करण्यासाठी आहे. आता झुलॉजीच्या लोकांसाठी काय ऍप्लिकेबल एवढं, तर जनरली दोज मॅमल्स विच आर हायर टॉप कार्निव्हरस, वाघ, सिंह आहेत, त्यांना तुम्ही जवळ जाऊन त्यांचा अभ्यास नाही करू शकत, तुम्हाला लांबून करायला लागतो अभ्यास. तर हे सगळ्या बाकीच्या मेथड होत्या, क्वाड्रेट आणि ट्रान्सेक्ट, दे आर ऍप्लिकेबल इन बॉटनी स्टडी. असं नाही की प्लॉटलेस मेथड बॉटनीमध्ये ऍप्लिकेबल नाही. येस, इट इज ऍप्लिकेबल, बट इन झुलॉजी प्लॉटलेस मेथड इज फेमस. कारण की एक अॅनिमल फिक्स नाहीये, तुम्ही प्लॉट कुठं टाकणार ना त्याचं. आर यू गेटिंग ऑर नॉट व्हॉट आय एम सेइंग हिअर. फॉर अॅनिमल स्टडी, स्पेशली हायर मॅमल्स, त्यांच्यासाठी प्लॉटलेस मेथड जास्त वापरलेली आहे. तर क्लोजेस्ट इंडिव्हिज्युअलचा डिस्टन्स त्यांना एक्सपेक्टेड अकाउंट करणं. त्याच्यानंतर मग सगळे एकमेकांच्या शेजारचे सांगितलेले पुस्तकात तुमच्या नियरेस्ट नेबर मेथड, एक प्लांटच्या सगळ्यात जवळचा नेबर कोण आहे, म्हणजे तुम्हाला दोन्ही प्लांट एकाच स्पेसिसचे नाही सापडणार ना, तुम्हाला एकाच ठिकाणी एका प्लांट भोवती दुसरा प्लांट पण सापडू शकतं. तर तुम्हाला फक्त शोधायचे कुठले आहेत. नंतर रॅन्डम पेअर मेथड पण त्यांनी सांगितलेली आहे. रॅन्डम पेअर करायच्यात, एका साईडला एक पेअर निवडायची, दुसऱ्या साईडला दुसरी पेअर निवडायची. हे सगळं लांबून चाललेलं आहे हा विषय. आणि नंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे PCQM, ही महत्वाची टेक्निक आहे त्याच्यामध्ये. PCQM, पॉइंट सेंटर्ड क्वार्टर मेथड. पॉइंट सेंटर क्वार्टर मेथड याची डायग्राम मला वाटते मी घेतली होती. 1 मिनिट, मला वाटते मी घेतली, पण जातात कुठं तेच कळत नाही मला. हा हाय बाबा आज. ओके, पॉइंट सेंटर्ड क्वार्टर मेथड. क्वाड्रेट नाही, क्वार्टर. क्वार्टर मीन्स व्हॉट, 25%. That is quarter. They have drawn one line which will be imaginary, obviously. The line distance has been shown as 1000 meter, which is nothing but 1 kilometer. Time is running out. And the distance between each point centered is 200 meter. म्हणजे हे म्हणतोय मी. हा एक झाला तुमचा, अरे सॉरी रेड कलर घेतो मी. हा झाला तुमचा एक पॉइंट सेंटर्ड, दुसरा, तिसरा, चौथा. हे तुम्हाला फक्त माहिती पाहिजे त्यासाठी दिलेलं आहे. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणसान काय काय सांगायचे सर तुम्हाला, तर दे हॅव क्रिएटेड डिफरंट पॉइंट्स इन पर्टिक्युलर एरिया where you will have to study about particular plants which are present in that circle or in that point at given time for the neighbor species which are present together in pair or individual point of view. सर हे सगळं त्यांना काउंट करण्यासाठी पॉइंटलेस मेथड मध्ये तुम्हाला प्लॉटलेस मेथड मध्ये तुम्हाला पॉइंट सेंटर मध्ये शोधायला लागतं. तर ही एक पद्धत आहे ज्याच्यामध्ये पॉइंट सेंटर्ड एक त्यातलं सब टाईप त्यांनी असं सांगितलेलं आहे. तर मला वाटतंय मी तुम्हाला सफिशियंट इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे. ह्याच्यावरती जास्त टेन्शन घ्यायचं कारण नाही तुम्हाला. परीक्षेला प्रश्न तुम्हाला क्वाड्रेट मेथड वरती प्रॅक्टिकल आहे. सर हे प्रॅक्टिकल पॉईंट ऑफ व्ह्यूने याच्यावरती जास्त प्रश्न येतात. थेरोटिकल पॉईंट ऑफ व्ह्यू पेक्षा प्रॅक्टिकल पॉईंट ऑफ व्ह्यूने जास्त प्रश्न येतात. तर प्रॅक्टिकली जरी प्रश्न आला तरी तुमच्या प्रश्नपत्रिकेत तुम्हाला डेटा दिलेला असतो रेडीमेड, वेअर यू विल हॅव टू जस्ट गिव्ह the calculations which are given in this
टेबल. आता ह्या जो टेबल आहे ह्याच्यामध्ये 3 गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. एक म्हणजे फ्रिक्वेन्सी, ॲबंडन्स आणि डेन्सिटी. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू ड्रॉ ऑन द स्क्रीन. आता या 3 गोष्टी तुम्हाला कॅल्क्युलेट करायच्या आहेत. या 3 गोष्टी तुम्हाला कधी कळतील, जेव्हा तुमच्याकडे हा डेटा असेल. हा आय एम टॉकिंग अबाउट क्वाड्रेट मेथड, because that is most important, which will be very important in exam point of view. What I am saying here is that, okay, so 32 minutes has been passed. लक्षात येत नाही टाइम कसा जातो. So as far as exam point of view, whatever you need to write, I have provided you, so don't worry about that. I am sure you will get out of marks. And it is not difficult to get out of marks. Out of mark म्हणजे पैकीच्या पैकी मार्क मिळायला काय अडचण नाही, भेटतात पोरांना खूप. जे तुम्हाला शिकवलंय तुम्ही जर ध्यान देऊन ऐकलं असेल आणि ते जर लिहिलं तर मार्क जायची शक्यताच नाही. देर इज नो एनी पॉसिबिलिटी टू लूज एनी मार्क. सो इफ एनी डिफिकल्टी इज हिअर, फील फ्री टू कमेंट हिअर. सो वी हॅव रीच्ड अप टू हिअर. We have completed this portion and we are moving toward this portion in next lecture. So up till here हे आपलं झालेलं आहे असं मला तुम्हाला सांगायचं आहे. काय अडचण असेल तर तुम्ही मला सांगू शकता. In next lecture we will be studying about genetic diversity, which is very interesting and it is related with genetics. जेनेटिक्स बद्दल आपण बोलू थोडंसं. आता थांबू शकतो का मी? ओके, थँक्यू.